नमस्कार मित्रांनो, ऑल अराउंड या आयुर्वेदिक चॅनलमध्ये तुमच्यासाठी मी वेगवेगळे आयुर्वेदिक उपाय घेऊन येत असतो। आज देखील असाच एक भन्नाट उपाय घेऊन आलेलो आहे। अगदी साधे पदार्थ आहेत मंडळी, 4 पदार्थ याच्यामध्ये टाकलेला आहे। हे जे मिश्रण तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये 4 पदार्थ आहेत। 4ही पदार्थ तुम्हाला सहज घरात उपलब्ध होतील आणि तुमचे केस काळेभोर करतील। तुमच्या केसांमध्ये कोंडा आहे, तुमचं डोकं खाजवत आहे किंवा कुठल्याही प्रकारचं डोक्यामध्ये इन्फेक्शन आहे किंवा तुम्हाला टक्कल पडायला लागलेला आहे, तुमचे केस अवेळी अकाली पांढरे झालेले आहेत, सगळ्या समस्यांवर, तुमच्या केस गळतीवर, टक्कल पडण्यावर, सगळ्या समस्यांवर हा अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। 4 पदार्थ आहेत। 4 पदार्थांची ओळख करून घ्या, त्यांचं प्रमाण कसं वापरायचं हेही समजून घ्या। म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि हा उपाय नक्कीच करा। व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती नक्की करेल मित्रांनो की व्हिडिओला लाईक करा, त्याने मला आनंद मिळतो आणि असंच चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। मित्रांनो, हा अतिशय सोपा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे घरातील अतिशय सोपा पदार्थ। सोपा या अर्थाने की सहज उपलब्ध होणार आहे कांदा। या कांद्यामध्ये अनेक असे अद्भुत गुण आहेत। याच्यामध्ये असणारा आयर्न आहे, याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे। हे सगळं आपल्या केसांच्या पोषणासाठी आवश्यक असतं। तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल, उवा असेल तर त्यासाठी या कांद्याचा रस अतिशय उपयुक्त आहे। त्याचबरोबर आपले केस जे आहेत ते नॅचरली काळे करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। व्हिडिओची लेंथ, व्हिडिओचा वेळ वाचावा म्हणून मी कांदा जो आहे तो अगोदरच बारीक केलेला आहे। तुम्ही घरच्या कुठल्याही साहित्याने ते बारीक करू शकता। याचा रस आपल्याला आवश्यक असल्याने आपण हा रस घेणार आहोत। अतिशय सहज हा रस आपल्याला मिळतो। साधारण आपल्याला 2 चमच्यापर्यंत रस आवश्यक आहे। हा रस अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता। मित्रांनो, नुसता रस जरी तुम्ही केसांना लावला तर केस सिल्की होतात, केस मजबूत होतात, केस तुटत नाहीत आणि म्हणून तुम्ही नुसता रस देखील या कांद्याचा काय करू शकता, लावू शकता। तर अशा प्रकारे हा एक पदार्थ आपला तयार आहे मित्रांनो। त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो सुद्धा सोपा आहे। अगदी घरगुती साधे पदार्थ, सोपे पदार्थ सांगण्याची आपल्या चॅनलची जी आहे ते वैशिष्ट्य आहे। बघा मित्रांनो, लिंबामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत। तुमच्या उवा असतील, तुमचा कोंडा असेल किंवा तुमच्या केसांमध्ये खाज येतं तर या सगळ्यावर हे लिंबाचा रस अतिशय उपयुक्त असतो। त्याचबरोबर तुमचे केसांचा पांढरा रंग अनेक कारणांमुळे आलेला असेल तर तो घालवण्यासाठी हे लिंबू अतिशय उपयुक्त आहे। तर मंडळी, या लिंबाचा रस 1 चमचा आपल्याला लागणार आहे। 2 चमचा आपण कांदा रस घेणार आहोत आणि साधारण 1 चमचा जो आहे हा 1 चमचा आपण लिंबाचा रस घेणार आहोत। कांदा रस आणि लिंबाचा रस दोन्ही एकत्र आल्यानंतर याचे जे गुणधर्म आहेत ते आपल्या केसांसाठी, केसांच्या पोषणासाठी अतिशय उपयोगाचे राहणार आहेत। मित्रांनो, मेडिकलमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला विटॅमिन ई नावाची गोळी घ्यायची आहे। विटॅमिन ई सहज उपलब्ध होते मेडिकलमध्ये आणि हे विटॅमिन ई आपल्याला का टाकायचं आहे तर आपल्या केसांचं पोषण होण्यासाठी विटॅमिन ई खूप आवश्यक असतं आणि म्हणून आहारातून देखील विटॅमिन ई म्हणजे जीवनसत्व अ आपल्या आहारातून आपल्याला गेलं पाहिजे, त्याने सुद्धा आपल्या केसांचं पोषण होणार आहे। तर या ठिकाणी एका वेळच्या उपायासाठी ही एक जी टॅबलेट आहे ती मी घेतलेली आहे आणि यातला जो रस आहे किंवा विटॅमिन ईच आपण म्हणूया, हे आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। अगदी सहज हे विटॅमिन ईची जी टॅबलेट आहे ही याच्यामध्ये एकरूप होते। त्यानंतर मंडळी, सगळ्यात शेवटी अतिशय महत्त्वाचा पदार्थ आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ते आहे आवळा पावडर। बघा, आता आवळे आपल्याला सहज उपलब्ध होतात मार्केटमध्ये हिवाळ्यामध्ये, परंतु वर्षभर आपल्याला आवळा उपलब्ध होत नाही। परंतु ही आवळा पावडर तुम्हाला मेडिकलमध्ये मिळेल, आयुर्वेदिक स्टोअरमध्ये तर मिळेल। या आवळ्यामध्ये किंवा आवळ्या पावडरमध्ये अतिशय चमत्कारिक गुण तुमच्या केसांसाठी आहेत। नवे तर तुमच्या संपूर्ण शरीरासाठी ही आवळा पावडर अतिशय उपयुक्त आहे। तुम्ही जर हा 1 चमचा सकाळी कोमट पाण्यामधून जर घेतला तर तुमचे अनेक प्रकारचे जे रोग आहेत, व्याधी आहेत, नष्ट होतात। तुम्ही नक्की हा केला पाहिजे। सध्या आपण जो याचा उपयोग करणार आहोत तो आपल्या केसांचं पोषण वाढण्यासाठी, याच्यामध्ये असणारा विटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आपल्या केसांच्या पोषणासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असतो। एक नॅचरल, नैसर्गिक प्रकारचा रंग येण्यासाठी आपण हा 1 चमचा काय करणार आहोत याच्यामध्ये टाकणार आहोत। बघा, 2 चमचा कांदा, 1 चमचा किंवा अर्ध लिंबू आपण टाकलेला आहे, 1 विटॅमिन ई ची गोळी आपण टाकलेली आहे आणि आपण आता टाकतोय 1 चमचा याच्यामध्ये आवळा पावडर। आता हे मिश्रण एकजीव करायचं आहे मित्रांनो। बघा, अतिशय सोपी पद्धत, सहज सगळे तुम्ही घरी करू शकता। हे एकजीव करायचं आहे। एकजीव करायला 5 मिनिट लागणार आहेत। व्यवस्थित तुम्ही अशा प्रकारे त्याला मिक्स केल्यानंतर त्याला एक वेगळा नॅचरल एक रंग येणार आहे
आता हे जे मिश्रण तयार झालेलं आहे मित्रांनो, हे तुम्हाला कधी लावायचं आहे, तर तुम्हाला जेव्हाही 2 तास तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही हे वापरू शकता. सकाळी तुम्ही आंघोळीच्या आधी 2 तास करा किंवा रात्री झोपताना तुम्ही लावू शकता. 2 तास जेव्हाही वेळ असेल हे तुमच्या केसांच्या मुळांना लावायचं आहे. संपूर्ण केस, महिला भगिनींना कदाचित याचं दुप्पट प्रमाण लागू शकतं, पुरुषांना मात्र एवढंसं पुरेसं आहे. तर हे केसांच्या मुळांना 2 तास लावून ठेवायचं आहे मंडळी. आणि किती दिवस करायचा आहे उपाय, तर 2 महिने तुम्हाला सलग हा उपाय करायचा आहे. मंडळी, उपाय आवडल्यास नक्की लाईक करा, त्याने मला आनंद मिळणार आहे. आणि असेच नवनवीन उपाय तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो, तेव्हा चॅनल देखील सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.